आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदऱ्याचं पाणी शेतीसाठी मिळालंच पाहिजे। भंडारदऱ्याचं पाणी आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी मिळालंच पाहिजे। अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभेचा आदिवासी शेतकऱ्यांना भंडारदऱ्याचं पाणी नाही तर शताब्दी वर्षाचा महोत्सव आम्ही साजरा होऊन देणार नाही। राजूर या ठिकाणाहून 24 फेब्रुवारीपासून निधर्णेश्वरापर्यंत जो काही पायी लॉंग मार्च झाला, या पायी लॉंग मार्चमध्ये भंडारदरा धरणाचं पाणी शेतकऱ्यांना, परिसरातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी देऊ, त्याचबरोबर वर्ग 2च्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करू, या मागण्या राज्याच्या सरकारनं मान्य केलेल्या आहे। परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही। आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। शताब्दी वर्षाचा महोत्सव त्याचा साजरा केला जाणार आहे। परंतु त्याच भंडारदरा धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना वंचित ठेवायला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बैठक आज अकोल्याच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये पार पडली आणि त्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला का जोपर्यंत भंडारदरा धरणाचं पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी सर्वे केला जात नाही तोपर्यंत मात्र शताब्दी वर्षाचा जो काही महोत्सव आहे अखिल भारतीय किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी साजरा होऊन देणार नाही, तो हाणून पडल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचसाठी 7 एप्रिलपासून शेंडी या ठिकाणावरून मोर्शेदपर्यंत पायी लॉंग मार्च काढत गावागावामध्ये आम्ही जनजागृती करण्याचा निर्णय आजच्या या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। भंडारदऱ्याला 100 वर्षे पूर्ण होतात। त्या शताब्दी दिनानिमित्तानं या ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी राजूर ते संगमनेरपर्यंत जो काही पायी मोर्चा काढला, शासनानं जो काही शब्द दिलेला आहे जर तो पाळला गेला नाही तर तो कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन केल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मी जाहीर ज्यांनी शब्द दिला आहे त्यांना मी आव्हान करतो।